नमस्कार मंडळी, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण सोनं खरेदी या विषयावर बोलणार आहोत. मित्रांनो बघा, दिवाळी आली आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर धनत्रयोदशी असो किंवा पाडवा असो, या मुहूर्तावर आपण घरात सोनं खरेदी करू इच्छित असतो. प्रत्येक महिलेला वाटतं की आपण थोडं काहीतरी सोनं खरेदी करावं. हे सोनं खरेदी केलं म्हणजे वर्षभर आपली संपत्ती वाढत राहील. ह्या शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यावर प्रत्येकाची इच्छा असते आणि महिलांची इच्छा तर दाट असते. आता सोनं किती वाढलं याची कल्पना आहे का तुम्हाला? लाखाच्या वर गेला आहे सोनं. किती? 1 लाखाच्या वर सोनं गेलं. सामान्य लोकांना सोनं घेणं आता शक्य होणार नाही. तुम्ही आधी सोनं जे सहज खरेदी करत होते, आता तेवढ्या सहजासहजी खरेदी करता येणार नाही. सोनाराच्या दुकानात जर तुम्ही गेला आणि सोनं खरेदी करायचे म्हणला तर कमीत कमी खिशात तुम्हाला 10,000च्या पुढेच पैसे घेऊन जावे लागतील. पण हे सोने खरेदी करायचे असेल, तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल, त्यासाठी दुसरा एक मार्ग आहे आणि तो दुसरा मार्ग म्हणजे तुमचा म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडच्या मार्गाने तुम्ही तुमचे सोनं घेण्याचं स्वप्न नक्की पूर्ण करू शकता आणि ते सुद्धा 100 रुपयापासून सोनं खरेदी करू शकता. लक्षात आलं का तुमच्या? 100 रुपयापासून सोनं खरेदी करू शकता. ही किती महत्वाची गोष्ट आहे तुमच्या लक्षात. आज दुकानदाराकडे गेलो तर क्षात तुम्हाला 10,000 रुपये पडते, पण इथं 100 रुपयापासून तुम्हाला सोनं घेऊ शकतो. बरं, याच्यात फायदे काय काय सोनं खरेदी करण्याचे? म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही सोनं खरेदी केली आणि बाहेरून घेतले, तर म्युच्युअल फंड मध्ये खरेदी सोनं केलं तर एक तुम्हाला 3% जीएसटी जो लागतो ते लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 लाखाचं सोनं घेता तर 3% तुम्हाला जीएसटी लागेल. 3% म्हणजे 3,000 रुपये तुमचे जात आहेत त्याच्यावर. हे तर तुमचे वाचतात. दुसरी गोष्ट, तुमचं सोनं तुम्ही घेत असताना आपल्याला सोनार 22% कॅरेटनं देतो, 22 कॅरेटचा देतोय का 24 कॅरेटचा देतो कळत नाही. मी बऱ्याचदा सोनं घेतल्यानंतर परत नंतर लक्षात येतं की त्या सोन्यामध्ये लालसरपणा काहीतरी आहे, त्यात लाख मिक्स आहे आणि नंतर लक्षात येतं आपल्याकडे त्याच्या, म्हणजे तिथं आपल्याला धोका होण्याची शक्यता असते. तिसरी गोष्ट, सोनं घेतल्यानंतर त्याला काही ना काही तो त्याची मेकिंग करतोय, काही नाही बनतो, अंगठी तरी बनवून देतो किंवा दागिना तरी बनवून देतो. आता हे बनवण्याचे चार्जेस त्याचे 5% पासून 20% चार्जेस आहेत मार्केट. हे पैसे तुमच्या इथं वाचतात त्या ह्याच्यामध्ये. चौथी गोष्ट, सुरक्षितता. तुम्ही सोनं घेतलं की ते सांभाळून ठेवणं तुम्हाला सुरक्षितता महत्वाची आहे. बँकेत ठेवलं तर परत चार्जेस लागतील. त्यापेक्षा सोनं जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये घेतलं तर तुमची सुरक्षितता 100%. त्या तुम्ही चोरून घेऊन जाऊ शकतच नाही, कारण ते तुमच्या खात्यामध्ये असणार. तर एवढे फायदे आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये सोनं खरेदी केल्यावर मिळतात. आणि सोनं बाहेरून तुम्ही खरेदी करून द्या दुकानदाराकडून तर त्याचे होणारे तोटे तुमच्या लक्षात आले असतील. तर मग या दिवाळी तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमाने सोने खरेदी करा आणि हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्ही आजच आपलं खातं आमच्या एनजे ब्रँचमध्ये ओपन करा. त्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. माझा नंबर आहे 9665623356. या नंबरवर तुम्ही फोन करा आणि माझ्याशी संपर्क करा आणि 100 रुपयापासून सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करा. अजून एक, जर तुम्हाला दर महिन्याला सोनं खरेदी करायचं आहे तर दर महिन्यालाही सोनं खरेदी करू शकता. तुम्ही हे सोनं दर महिन्याला 500 रुपयाचंही सोनं खरेदी करू शकता. त्याला आपण SIP म्हणतो. तर ही SIP तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला एकदाच खरेदी करायचं आहे, या दिवाळीमध्येच खरेदी करायचं आहे, तरीही करू शकता. तर ही एक खूप चांगली संधी आहे आणि मग या दिवाळीत तुम्ही तुमचं सोनं खरेदी करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्यासाठी आम्ही सदैव तुमच्या मदतीला आहोत. धन्यवाद.